आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या रोपावरती आपण खूप साऱ्या मिरच्या मिळवू शकतो। मात्र सुरुवातीपासूनच या झाडाची काळजी घेणे आवश्यक असते, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडाची वाढ होत नाही। झाडावरची जी पाने आहेत ती मुरडल्यासारखी खराब झालेली दिसतात, कारण झाडावरती लागलेली एक प्रकारची कीड असते। तर त्यासाठी मिरचीच्या रोपावरती सुरुवातीपासूनच कोणते एखादे कीटकनाशक फवारणे आवश्यक असते, कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि झाडावरती मिरच्या देखील जास्त लागणार नाहीत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडावरती कीड लागली तर कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडाच्या वाढीसाठी, भरपूर मिरच्या लागण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडाला वाढीसाठी, भरपूर मिरच्या लागण्यासाठी याला खते देणे हे आवश्यक असतेच, पण त्याचबरोबर या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी या दोन्ही गोष्टी देखील मिळणे हे आवश्यक असते। मिरचीच्या झाडाला वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश हा मिळणे अत्यंत आवश्यक असते। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा ते झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल, म्हणजे झाड चांगले वाढते आणि झाडावरती कीड देखील ही कमी लागत राहते। त्यानंतर झाडावरती काही कामे करावी लागतात, त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील ही जी माती आहे ती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतातच। पण त्याचबरोबर ही जी वरच्या बाजूची माती आहे ती उन्हामुळे गरम होते आणि तापते, त्यामुळे मातीमध्ये कीड, बुरशी लागण्याचे प्रमाण देखील हे कमी राहते। आता आपण झाडाला देण्यासाठी ज्या खताचा त्याचबरोबर कीटकनाशकाचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे गोमूत्र आहे। गोमूत्र हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे, कारण हे खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। जेव्हा आपण झाडाला खत म्हणून याचा वापर करतो तेव्हा हे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे त्या मातीमध्ये झाडांना आवश्यक असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांची वाढ करण्याचे काम हे गोमूत्र करते, त्यामुळे याचा वापर तुम्ही खत म्हणून देखील करू शकता। आज आपण झाडाला गोमूत्राचा वापर हा कीटकनाशक म्हणून करणार आहोत। त्याचा वापर करताना देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 लिटर हे पाणी घेतलेले आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये साधारण फक्त अर्धा चमचा एवढ्याच या गोमूत्राचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे हे पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर तुम्ही मिरचीच्या झाडावरती केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते। जर झाडावरती कीड लागली नसेल तरी देखील झाडाला महिन्यातून एकदा अशा प्रकारे गोमूत्रापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे हा केला तर चांगला फायदा होईल। आता आपण झाडाला देण्यासाठी या खताचा देखील वापर करणार आहोत। तर हे खत मी शेणखतापासून तयार केलेले आहे। त्यासाठी जे शेणखत आहे ते 2 ते 3 दिवस अशा प्रकारे हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जे पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। अशा प्रकारे लिक्विड खत तयार करून जर तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये झाडांना दिले तर झाडांना ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असते। या खताचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे ते डायरेक्ट झाडाला न देता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे। जर 1 मग हे तयार झालेले खत असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून हे खत आपल्याला झाडाला द्यायचे आहे। झाडाला खत देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेली जी खते झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला चांगला असा फायदा होतो। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।